आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक बोलावण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे पक्षाच्या विधिमंडळ नेत्याचं पद रिक्त झालं आहे. या पदावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारा, महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा आणि सक्षमीकरणाचा ठाम संदेश देणारा नागपूर महानगरपालिकेचा महिला उद्योजिका मेळावा 2026 उद्यापासून ते येत्या 5 फेब्रुवारीपर्यंत रेशीमबाग मैदान इथं आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेदरम्यान नागरिकांना या मेळाव्याचा लाभ घेता येईल. रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील रामन विज्ञान केंद्राच्या परिसरात 13व्या सायन्स एक्स्पो आणि नवप्रवर्तन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या एक्स्पोमध्ये वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, सिरम इन्स्टिट्यूट, निरी, भारतीय मानक ब्युरो, इस्रो यासह राष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्था सहभागी झाल्या आहेत. येत्या 1 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार असून दररोज विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती DRUCCची एक महत्त्वाची बैठक नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रवासी ट्रेनच्या थांब्यांमध्ये आणि वेळापत्रकात सुधारणा, स्टेशन स्वच्छता, पिण्याचं पाणी, शौचालय आणि प्रकाश योजना, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सुविधा, व्यावसायिक सेवांचा विस्तार आणि प्रवाशांचं समाधान यासह अनेक महत्त्वाच्या आणि व्यावहारिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या NCC रॅलीमध्ये महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनियर अंडर ऑफिसर तनू भान हिला देशातील सर्वोत्कृष्ट कॅडेट हा सर्वोच्च बहुमान मिळाला. बुधवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनू भान हिला सुवर्णपदक आणि मानाची केन देऊन गौरवण्यात आलं. देशभरातील 17 संचालनालयांमधील 20 लाख छात्रांच्या स्पर्धेत तनू हिनं हा बहुमान पटकावला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.